थँक्यू सो मच. हे होते भूषण भोईर, मॅन ऑफ द मॅच मान करूया. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा जी क्रिक्स सोबत पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग 2026 हे शानदार पर्व. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर दर्शन शेल्लार तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या संवेद फलंदाज पाहिलं तर राहुल शेल्लार. दर्शन आणि राहुल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आणि गोलंदाज पाहिलं तर गणेश गोवारी गोलंदाजी मार्कवर आहेत. या ब्लिसला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पाहिलं तर इथून मात्र उडवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंबर 6 षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच सध्या त्या स्थितीला पाहिल्या गेले तर मैदानाच्या आतमध्ये दर्शन शेल्लार हा फलंदाज चमकताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील दर्जेदार बॅटिंग आणि आजच्या दिवसामध्ये देखील दमदार सुरुवात राहिली आहे. याबलीसला स्लोवर बॉल टाकला गेलाय. फसवा हा बॉल पाहायला मिळतोय. दर्शन शेल्लार आता इथून चकले जातात. ही खासियत पाहायला गेलं तर गणेश गोवारी यांच्याकडनं पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांच्या अगेन्स्ट षटकार चौकार लगावले होते, परंतु आज पाहिले गेले तर सिद्ध करावं लागेल. कालचा दिवस पाहिला गेलं तर थोडासा मागणं राहिला होता, परंतु मी एवढंच म्हणेन भूतकाळ मध्ये काय घडून गेल्या याकडे लक्ष केंद्रित करू नका. वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. परंतु सध्या फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय दर्शन शेल्लार. ठोकला यावेळेसला ही बेस्ट खबर चौकार. दर्शन शेल्लार आज मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा बरसताना पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये देखील दमदार बॅटिंग त्यांची राहिली होती आणि आज देखील त्याच लेंथ आणि त्याच अंदाजामध्ये पाहायला गेलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गणेश गोवारी यांना ही विकेट प्राप्त करावी लागेल. फार महत्वाची विकेट राहील दर्शन शेल्लार या फलंदाजाची. 10 धावा धाव फलकावर, परंतु यावेळेसला फिंगर रोल केले होते. घुटना टेक तमाशा देख. गोलंदाजाच्या अगदी पाहायला गेलं तर उंचवर जाताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. येत्या पाहिल्या गेलं तर 25 मार्च रोजी अगदी पनवेल कोळीवाडा मानाची पालखी अगदी पाहिल्या गेलं तर कारले गडावर तुम्हाला अगदी मोठ्या थाटा मातानं नेताना पाहायला मिळतील. विचार केला तर दर्शन शेल्लार ऑन फायर नाव. आता वादवी खेळी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक पॅरल पॅराशूट षटकार येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. अगदी मन थोडीशी बदलावी लागेल. ते म्हटलं जातंय ना, कुठल्या चक्कीचा आटा खातोय, परंतु मी तर म्हणेन कुठल्या खाडीचा हा फलंदाज मासा खातोय. काय दर्जेदार फटकेबाजी सध्या त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाली आहे. सकाळी काही सुरमई खाल्ली या फलंदाजानं. काय हल्लेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. कारण की तब्बल विचार केला ना तर 3 षटकार 1 चौकार आणि टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल 22. ओ यावेळेसला आणखीन एक
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आकाश आता गोलंदाज गणेश गोवारीला या भर सकाळमध्ये दाखवताना दर्शन शेल्लार 28 वाढली खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालं आहे. जर बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच ताल्या वाजवा या खेळाडूसाठी. दर्शन शेल्लार त्या खेळाडूचं नाव. थँक्यू डीजे. जणू का ढोल्यामध्ये पाहिले गेले तर लेन्स बसवले. छोटा बॉल नाही त्याला फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. हा प्रश्नचिन्ह आता पाहिला गेलं तर धीरज बीट संघाच्या गोलंदाजांना देखील पडला असेल. पण ज्या वेळेसला फलंदाज बॅटिंग करतो त्याच्या हातामध्ये बॅट पाहायला मिळते. परंतु ज्या वेळेसला गोलंदाज गोलंदाजी करतो ना त्याच्या हातमध्ये बॉल नक्कीच पाहायला मिळते. परंतु गोलंदाजांना आत्मविश्वास दाखवावा लागेल. जर तुमचा कॉन्फिडन्स जर डाऊन झाला तर तुमच्यावर सातत्यानं फलंदाज हे हावी होत जातील. परंतु आता इथून धीरज बीट संघाला देखील आत्मविश्वास दाखवावा लागेल आणि त्याच उमेदानं आणि त्याच उत्तेजनानं आता मैदानाच्या आतमध्ये खेळी करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर टोटल 28 धावेंवर हा संघ मात्र जाऊन पोहोचला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम तुम्ही पाहताय विहान 11 आणि त्यांचा अपोजिट संघ पाहायला गेलं तर धीरज बीड संघ. दोन्ही दादा संघ आहेत. परंतु आज पाहिलं गेलं तर एक दादा संघ हा बी होताना पाहायला मिळाला. सध्या नाबाद खेळतो 28 धावेंवर दर्शन शेल्लार. या बलिसला पाहिलं गेलं तर तू मारू शकतो तर मी का नाही आहे हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर राहुल शेल्लार हे देखील सिद्ध करतात स्वतःला. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. विकी भोईर गोलंदाजी मार्क वर समोर पाहिले तर राहुल शेल्लार ॲट टीमची धाव संख्या 34. या बलिसला मिस टायमिंग स्ट्रोक काय आणि कमालीचा कॅच. अनबिलिव्हेबल. काय चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं तर कटिंग कॅच होती. सोपं करून दाखवलंय. जी सलामीची जोडी तोडणं गरजेचं होतं ते जोडी मात्र आता तोडली गेली आणि फलंदाज राहुल शेल्लार 6 धावा मात्र काढून बाद होतोय. नक्कीच ज्या वेळेस तुम्ही संकटामध्ये असाल माझ्याकडनं होत नाहीये. अगदी पाहिलं गेलं तर जर कॉन्फिडन्स तुमचा डाऊन होत असेल तर मनामध्ये अगदी पाहिलं गेलं तर एकबिरा आईचं नाव स्मरण करा. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील आपण पाहिलं गेलं तर स्मरण करा. आणि या चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आता इथून खेळ होताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू पाहायला गेलं तर अजय शेल्लार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शेल्लार बंधू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एक शेल्लार बाद झाला परंतु दुसरा शेल्लार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल ओहो यावेळेसला लॉलीपॉप पद्धतीचा हा बॉल होता. नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. इथून पाहिलं गेलं तर धावा आधीच खर्च केल्या गेल्यात आणि त्यामध्ये दिवाळी आणि आता बोनस वाटत सुटलाय. विकी भोईर गोलंदाज. नो बॉलचा इशारा दिला गेला. एक धाव त्यामध्ये मिळाली जाईल. 35 धावा मात्र धाव फलकावर लागले जाईल. 40-45 धावा हे रोखणं गरजेचं होतं धीरज बीट संघाला. परंतु ओव्हर क्रमांक पाहिलं तर दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामध्ये एक विकेट असताना 35 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातात. दर्शन शेल्लार यांची देखील विकेट महत्वाची राहील या मॅच मध्ये. परंतु विकी भोईर कमबॅक करावा लागेल संघासाठी. ओ यावेळेसला इनसाइड आउटला केलायचा होता. शॉट कव्हरला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. बॉल थोडासा स्पर्श झाला परंतु टीप मधनं प्रोटेक्शन दिलं गेलं.
दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील, अजय शिल्लर आणि दर्शन शिल्लर. 36-36 धावा. ओ यावेळेसला आता मी तर म्हणेन कुठेतरी डोक्यामध्ये तूप पेटलीसारखी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की ज्या वेगानं दर्शन शिल्लरला गोलंदाजी करताना त्याच वेगानं मात्र प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. परंतु जसंच धीम्या गतीचा बॉल टाकले ना, त्यामध्ये दोनदा हा फलंदाज बीट झालाय. ओहो यावेळेसला फुल टॉस बॉल होता. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला डीप मध्ये. गणेश गोवारी त्या ठिकाणी आहे. थोडंसं मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळाली आहे. परंतु इथून पाहिलं गेलं तर या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या मदतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर आणि 38 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावर का 2 षटकामध्ये 40 पर्यंत पोहोचतील. आणि यस इथे मात्र बॉलला लँड केलंय सरळ, परंतु अनबिलिव्हेबल काय फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. वाटलं होतं बॉल सीमा रेषाच्या बाहेर जाईल, परंतु इथून पाहिलं गेलं तर बॉलला अडवलं गेलंय. ओव्हर क्रमांक पाहिलं तर रेफर अगदी पाहिलं गेलं तर पाहिलं गेलं तर 6 चेक करण्यासाठी थर्ड अंपायर कडे रेफर केले गेल्या. तिसऱ्या पंच आता इथून चेक करतील बॉल सेफ आहे की नाही. योग्य तो निर्णय अगदी पाहिला गेला तर पंचांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. परंतु जी क्रिक सोबत जे घरी बसलेले प्रेक्षक आहेत त्यांचं देखील आम्ही करूया सहर्ष स्वागत कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग 2026 मध्ये या 5व्या पर्वामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. सेफ आहे. एकच धाव. एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या पाहिली तर 39 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. पाहिलं गेलं तर 20ची धाव गती मात्र राखताना पाहायला मिळाल्या. का दर्शन शिल्लरला इथून 6चा पाडा शिकवला गेलाय का, हे देखील प्रश्नचिन्ह सध्या पाहिलं तर उपस्थित राहतील. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर टोटल 28 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 29 धावा, एकूण 11 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि टोटल 39 धावा मात्र पाहायला मिळाल्यात. 2 ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. आता दमदार गोलंदाजी करावी लागेल धीरज बीट संघाला. अगदी पाहायला गेलं तर सूर्यास्त होत असतोय, परंतु सूर्योदय देखील दुसऱ्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. जर येत्या गोलंदाजानं खराब कामगिरी केली आहे, परंतु मी माझ्या प्रतीनं प्रयत्न करेन हे सांगावं लागेल आता गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. तरी समोरचा खेळाडू चांगला असेल तरी मी त्याला अगदी रोखण्याची क्षमता ठेवतो हे सिद्ध आता गोलंदाज नरेश भगतला मात्र करावं लागेल. कारण की 39 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. जर इथून दर्शन शिल्लर अजून बरसतो ना तर 60 पर्यंत कदाचित मात्र इथून विहान 11 संघ जाऊ शकतो. दर्शन शिल्लर यांचा स्टँड पाहिला गेला तर अगदी विकेटच्या क्लोज तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी पाहिला गेलं तर चिल की निकाय. ओहो यावेळेस आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न होता ऑफसाइड दी ऑफ स्टंप, परंतु व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला. एक धाव इथून मिळाली जाईल आणि 40 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. कालच्याही दिवसामध्ये पाहिलं गेलं ना, ज्या वेळेसला दर्शन शिल्लर बॅटिंग करत होता 2 षटकामध्ये 35 धावा कालच्या दिवसामध्ये उभारल्या होत्या या फलंदाजानं. या वेळेसला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सीना तान. इथून पाहिला गेला तर हा षटकार येताना पाहायला मिळतोय. दर्शन शिल्लर वाटला सारखा आता बरसताना पाहायला मिळतोय. गोलंदाज धीरज बीट्स या संघावर षटकार.
फलंदाज, परंतु हे षटक फार निर्णायक राहिले मी तर म्हणेन. युटर्न घेणाऱ्या राहिल्या तो धीरज बीट संघासाठी 71 धावा धावफलकावर, 72 धावा धावफलकावर लागल्यात. अगदी जर या फलंदाजाच्या रेंज मध्ये आला ना बॉल तर साप बॉल थोडस कठीण आहे, परंतु यावेळेसला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. डीप मिड विकेट कडे थ्रो चांगला करताना पाहायला मिळाल्यात, परंतु 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल 74 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. येणारे 24 बॉल आणि दुसऱ्या धावामध्ये बॅटिंग करताना धीरज बीट संघ आणि त्यांना करायचा पाटला टोटल 75 धाब्यांचा. ज्या पद्धतीने दर्शन शिल्लारची बॅटिंग राहिली ना त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरचा विचार केला गणेश गोवारी यांना टोटल 28 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विकी भोईर आले होते, त्यांनी 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर पाहिलं गेलं तर गोलंदाज इन ॲक्शन नरेश भगत आले होते, त्यांनी 29 धावा खर्च केल्या. आणि राहुल पाटील अंतिम षटकामध्ये होते, त्यांनी फक्त 4 धावा मात्र खर्च केल्या. अंतिमचं षटक कमबॅकिंग राहिलं, परंतु ज्या पद्धतीने दर्शन शिल्लरनं वादवी खेळी मैदानाच्या आतमध्ये केली ना त्याच पद्धतीने आता धीरज बीट संघाला देखील प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॉल राहतील 24, परंतु धावा आणि डोंगर आता चढायचं धीरज बीट संघाला 75 धाव्यांचं. जसा मॅचला होईल सुरुवात आणि आवाज ऐकायला मिळेल अमित पाटील यांचा, परंतु तत्पूर्वी देऊया आपण लाडक्या डीजे मास्टरला संधी. चला टॉस साठी या. चला आरसीबी टीमची कॅप्टन आणि त्यांच्या अपोजिट खेळणारा संघ ओम साईराम गौरेश 11 संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण या टॉस करण्यासाठी कारण की पाहिलं गेलं तर इनिंग ब्रेक आणि त्यामध्ये टॉस करणं हे अनिवार्य राहील. 2 आजच्या दिवसातली पाहिले गेले तर तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. मनोज भोईर त्यांना विनंती असेल आपण यावं आपल्या शुभ हस्ते. पाहिलं गेलं तर टॉस या मॅचचा केला जाईल. एका बाजूला ओम साईराम पाहिलं गेलं तर गौरेश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर आरसीबी 11 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर सोन्या काळुके अगदी सज्ज होतील टॉस साठी. चला दोन्ही टीमची कॅप्टन चला आपण या टॉस साठी कारण की पाहिलं गेलं तर इनिंग ब्रेक आणि त्यामध्ये टॉस करणं हे गरजेचं राहील. आज पाहिलं गेलं तर मेजवानी देखील तुम्हाला पाहायला मिळेल 1 वाजता कंप्लीट. पाहिलं गेलं तर जेवण हे चालू होईल. अगदी पाहिलं गेलं तर जेवणाचा आस्वाद देखील आपण घेऊ शकता. अगदी पाहिलं गेलं तर चॉकलेट बॉय. चला आरसीबी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला महेंद्र पाटील आपण कुठे असाल तर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पाहिलं गेलं तर इनिंग ब्रेक आणि त्यामध्ये टॉस करणं हे कंपल्सरी अनिवार्य, कारण की रूल्स अँड रेग्युलेशन ते पाहिलं गेलं तर सर्वांना फॉलो करायचे आहेत. आणि त्याच करता विनंती करतोय आपण टॉस साठी चला या लगेच. हर्षद पाहिलं गेलं तर सोन्या कालुके इथे टॉस साठी आल्यात. आमचे अतिथी मान्यवर ते देखील टॉस करण्यासाठी इथे उपस्थित झाल्यात. आणि चला टॉस साठी या. जर पहिल्या बॉल पडण्या अगोदर आपण आला नाही आहेत, जो अगदी पाहिलं गेलं तर अगदी पाहिलं गेलं तर आयोजक ते डिसिजन घेतील त्यावर अगदी तुम्हाला ठाम राहावं लागेल. याकडे देखील दक्षता घ्या. आजच्या दिवसातली तिसरी लढत एका बाजूला पाहिलं गेलं तर ओम साईराम गौरेश 11 आणि चला 12वा प्रतिनिधी या फलंदाजी करणारा टीम.
चला जाऊया सध्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील अमितजी पाटील सर, जिथे आता राहिल्या 23 बॉल आणि 75 धाब्यांची गरज. सन्माननीय महादेवजी सेलार साहेब यांना देखील आम्ही विनंती करू, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि नक्कीच फलंदाजी करणारा टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा लगेचच. सन्माननीय भावेशजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं नाश्त्याची पूर्तता झालेली आहे, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. जरूर यहाँ पर बड़े टारगेट का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर 2 रन लगते हुए 75 रनों का पीछा करना है. चला सन्माननीय महादेवजी शेलार साहेब, आपल्याला आम्ही वारंवार विनंती करतोय, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चला आरसीबी टीमचे कॅप्टन आपण जर अजून आला नाही आहेत ना, समोरच्या संघाला अगदी टॉस विन केलं जाईल या आयोजकांकडनं आम्हाला सूचना आलेली आहे. अगदी ओम साई गौरेश 11 टीमचे कॅप्टन आहेत. आरसीबी संघ जर आपला कॅप्टन 2 मिनिटाच्या आतमध्ये इथे उपस्थित झाला नाहीये तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल, याकडे देखील दक्षता घ्या. ओ टू कॉम्बॉक्स. 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 8. इस बार देखिए मिसफील्ड होती हुई नजर आ रही है, गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई. शानदार छक्का, ये दूसरा छक्का आता हुआ. पारी की शुरुआत यहाँ पर काफी अच्छी तरीके से होती हुई नजर आ रही है. 75 का पीछा करना है, बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाते हुए बल्लेबाज राहुल पाटील. थँक्यू सो मच. सहाव्या टॉस कडे टॉस केला जातोय 2 टीम मध्ये, आरसीबी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट. हिट इज कॉल. काटा अगदी पाहायला गेलं तर सोने यांनी टॉस जिंकल्या. प्रथमतः डिसिजन फक्त कळवायचा आहे. आम्ही फिल्डिंग घेऊ. थँक्यू. यानंतरची तिसरी लढत होताना पाहायला मिळेल. एका बाजूला ओम साईराम गौरेश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर आरसीबी 11. थँक्यू सो मच. चला अपील तुम्हाला मेन अंपायर कडेच करायची आहे. दोन्ही अंपायर एक दुसऱ्यासोबत चर्चा करतील, त्यानंतर डिसिजन देतील आणि जो काही डिसिजन असेल त्या निर्णयावरती तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. दोन्ही टीम सन्माननीय भावेशजी भगत यांच्याकडून आज खऱ्या अर्थानं नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे, तरी त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. नॉट आउट. यस. तो पहले ओवर के समाप्ति के बाद 75 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 14. अब 18 गेंदें शेष जीतने के लिए अगर बात करेंगे 61 रनों की जरूरत यहाँ पर जरूर प्रति ओवर के ऊपर 3 छक्के लगाने काफी जरूरी होंगे. टीम अगर बात करेंगे तो धीरज बीट्स इस टीम के बल्लेबाजों को. अगर पहले ओवर में काफी अच्छी बल्लेबाजी नजर आई थी राहुल पाटिल द्वारा, लेकिन पिछले सत्र में जो बल्लेबाजी हुई है दर्शन शेलार की 8 छक्के और 2 चौके, क्या जबरदस्त बल्लेबाजी नजर आ रही थी मैदान के अंदर दर्शन शेलार की. ये टूर्नामेंट इसी के लिए रखी है कि हमारे पनवेल कोलीवाड़ा में से कई ऐसे खिलाड़ी निकल जाए जो आने वाले समय में काफी अच्छा क्रिकेट खेले और पनवेल कोलीवाड़ा का नाम पूरी रायगढ़ तहसील में जरूर आगे जाए. यही इस टूर्नामेंट के जरिए यहाँ पर सोच है. लेकिन काफी अच्छी बल्लेबाजी नजर आई थी दर्शन शेलार द्वारा, जिस तरीके से 15 गेंदों में 58 रनों की पारी खेली और निजी दूसरा अर्धशतक इस टूर्नामेंट में पूरा करते हुए नजर आए थे दर्शन शेलार. पहले ओवर के समाप्ति के बाद रन स्कोर कार्ड के ऊपर यहाँ पर 14 लगते हुए नजर आ रहे. अब 18 गेंदें शेष जीतने के लिए 61 रनों की जरूरत. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए दर्शन, जिन्होंने बल्लेबाजी काफी अच्छी की थी, अब गेंदबाजी की जिम्मेदारी भी दर्शन के ऊपर यहाँ पर नजर आती हुई. एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी बल्लेबाजी करते समय 15 गेंदों में 58 रनों की पारी, 8 छक्के और 2 चौके. हालांकि ऐसा लग रहा था कि मैदान के अंदर तूफानी बल्लेबाजी हो रही है. दर्शन की ये गेंद जरूर टप्पा खाने के बाद नीचे रही थी. डॉट गेंद की समाप्ति होती हुई, डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई.
दर्शन शेलार द्वारा। ओवर नंबर दूसरा जारी है, राइट आर्म ओवर दी विकेट से गेंदबाजी होती हुई। इस बार देखिए स्टेप आउट होकर खेलने की कोशिश, सिंगल रन जरूर मिलता हुआ नजर आएगा। सिंगल की मदद से टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 15। 75 रनों का पीछा होता हुआ नजर आ रहा है। अब 60 की जरूरत, 16 गेंदे और 60 की जरूरत। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज राहुल पाटिल, जिन्होंने 2 छक्के लगाए, इस बार स्लो ओवर 1 फेंकते हुए नजर आए। बल्लेबाजी जितनी अच्छी की, गेंदबाजी भी काफी अच्छी करते हुए यहां से नजर आ रहे गेंदबाज दर्शन। टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 15 गेंदे और 60 की जरूरत। इस बार देखिए एक और अच्छा शॉट यहां पर आता हुआ, मिड विकेट रीजन में खिलाड़ी तैनात। सिंगल रन, दूसरे की कोशिश, रन आउट का खतरा हो सकता है, लेकिन यहां से जीवनदान मिलता हुआ जरूर नजर आएगा। इस गेंद के ऊपर रन मिलते हुए 2-2 की मदद से टोटल पहुंचता हुआ 17 रन। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर लगते हुए यहाँ से नजर आ रहे। इस ओवर की 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ यहाँ से नजर आ रहा है। 2 गेंदे जरूर शेष है। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप से ज्यादा बार ये गेंद अंपायर का वाइड का इशारा था, वाइड के साथ अतिरिक्त रनों में इजाफा। टीम की टोटल पहुंचते हुए स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। गेंदबाज फिर एक बार, इस बार देखिए अच्छा शॉट यहां पर आता हुआ, लॉन्ग ऑन के ऊपर से 1 बाउंस के साथ गेंद सीमा रेखा के बाहर। राहुल पाटिल के बल्ले से शानदार चौका। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। चलिए पुरानी गेंद दीजिए। 4 की मदद से टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। 75 रनों का पीछा होता हुआ नजर आ रहा है। ओवर नंबर दूसरा जारी है। दर्शन शेलार 5 गेंदे फेंकते हुए नजर आए, और 5 गेंदों में जरूर अगर बात की जाए तो 8 रन खर्च करते हुए। इस ओवर की अंतिम गेंद, इस ओवर की अंतिम गेंद, गेंदबाज तैयार। दर्शन स्लो ओवर 1 फेंकते हुए नजर आए, सिंगल चुराने की कोशिश, अच्छी फील्डिंग, लेकिन सिंगल नहीं रोक पाएंगे। सिंगल की मदद से ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 23 रन, 23 रन। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 52 रनों की जरूरत। तो जरूर बड़े टारगेट का पीछा करना है, 75 का पीछा करना है। यहाँ पर अब 1 साइडेड मुकाबला नजर आता हुआ। 53 की जरूरत, 12 गेंदे शेष है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज राहुल पाटिल नजर आएंगे, जिन्होंने 2 छक्के और 1 चौका जरूर लगाया, लेकिन टारगेट की बात करेंगे तो काफी बड़ा टारगेट यहाँ पर चेस करना है टीम धीरज बीट्स को। गेंदबाज
अजय शेलार गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए पहली गेंद यहाँ पर देखिए डॉट गेंद की समाप्ति। अब रन लेना नहीं चाहेंगे क्योंकि बल्लेबाज राहुल पाटिल जानते हैं कि हर गेंद के ऊपर चौका या छक्का आना जरूरी है। गेंदबाज फिर एक बार अजय। अजय की ये गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बार अंपायर का वाइड का इशारा आता हुआ, वाइड के साथ अतिरिक्त रन यहाँ पर मिलती हुई नजर आएगी। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार देखिए स्लोवर वन गेंद पे की थी, कैप में जरूर गेंद जाती हुई, कोशिश काफी अच्छी रही थी वहां पर दर्शन की, लेकिन कैच लपक नहीं पाया। यहाँ से जरूर कैच ड्रॉप होती हुई नजर आई और डॉट गेंद की समाप्ति भी होती हुई नजर आ रही है। फिर एक बार गेंदबाज अजय शेलार तैयार है। एक और यहाँ पर अच्छा शॉट आता हुआ लॉन्ग ऑन की रीजन में। अब जरूर सिंगल रन लेते हुए नजर आ रहे हैं, लेकिन अब सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है क्योंकि टारगेट काफी बड़ा यहाँ पर चेस करना है। टोटल पहुंचता हुआ 25 रन, अभी भी 50 रनों की जरूरत है। 9 गेंदे और 50 प्रति गेंद के ऊपर सिक्सर चाहिए। अब इस बार जरूर स्टेप आउट हुए थे, गेंद हवा में विकेट कीपर गेंद के नीचे और विकेट मिलता हुआ नजर आ रहा है। पहला झटका यहाँ पर रनों का पीछा करते समय टीम धीरज बीट्स को। हेलो, नए बल्लेबाज विकी भोईर जरूर अपने फॉलो थ्रू में काफी अच्छी फील्डिंग होती हुई। इस ओवर की बात करेंगे तो अंतिम गेंद शेष है। रन स्कोर कार्ड के ऊपर 75 का पीछा करना था और जरूर 25 रन स्कोर कार्ड के ऊपर है। ओवर की अंतिम गेंद, काफी अच्छा शॉट, गेंद हवा में, कैच यहाँ पर जरूर छूटा हुआ। सिंगल रन मिलेगी, सिंगल के साथ अब ओवर की समाप्ति। 6 गेंदे शेष, जीतने के लिए 49 की जरूरत। आखिरी 6 गेंदे शेष है, औपचारिकता बाकी 6 गेंदे और 49 की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए सन्माननीय प्रकाशजी पाटील यांना मी विनंती करू व्यासपीठावरती येऊन नतमस्तक व्हायचं। प्रकाशजी पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय महादेवजी शेलार आपल्याला देखील आम्ही विनंती करतो, आपण देखील या व्यासपीठावरती। नक्कीच आपण पाहतोय पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचं हे 5वं वर्ष आणि 5व्या वर्षामध्ये नक्कीच भरपूर चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। मिसफील्ड नक्कीच झाली, परंतु एक धाव त्या चेंडूवरती मिळते।
जरूर इस ओवर की अगर बात करेंगे तो जरूर अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है, औपचारिकता बाकी है, क्योंकि टारगेट काफी बड़ा यहाँ पर रखा था 75 रनों का, और वो पीछा करते समय 28 रन स्कोर कार्ड के ऊपर यहाँ पर बना पाए, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगर बात करेंगे इस ओवर की, 2 गेंदे जरूर यहाँ पर शेष। इस बार काफी अच्छा शॉट लॉन्ग ऑन की ऊपर से यहाँ पर खेलते हुए नजर आए, और ये लेट आता हुआ बल्लेबाज के बल्ले से एक छक्का। विक्की बोयर के बल्ले से ये छक्का आता हुआ नजर आ रहा है। अब अंतिम गेंद जरूर यहाँ से शेष। गेंदबाज फिर एक बार तैयार है। इस बार स्लोवर वन फेंका था